सुरुवात कशी झाली? 2 चेंडू 2 धावा, सिंगल सिंगलने धावफलक पुढे जाते आणि त्यानंतर पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, संतोषने चेंडूला ड्राईव्ह केलं, कव्हर ड्राईव्ह रूपाने सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड होताना दिसेल. बघा वक्रतुंड सीसी क्रिकेटमध्ये आपली ती चुणूक दाखवण्याचा प्रयत्न करते. खरं तर वक्रतुंड म्हटलं की आमच्या संतनगरमध्ये म्हणजे त्याच कारगिल मनोलपाडा विभागामधील एक चांगला असं गोविंद पथक आहे, ज्या गोविंद पथकाने आपली एक वेगळी छाप सोडली आहे. आणि त्यातीलच काही खेळाडू, त्यामध्ये संतोषचा सुद्धा समावेश आहे. सहाय्यक प्रशिक्षक म्हणून संतोष असतात मंगेशच्या जोडीनं. लेगस्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आणि वाईडची सांगता इथं होताना बघायला मिळते. पहिली मॅच सहज आणि सोपा विजय कुश इलेव्हनच्या बाजूने येताना आपण पाहिला. दुसऱ्या मॅचमध्ये कोणाच्या बाजूने विजय जातोय आणि कोणाच्या संघामध्ये विजय आहे हे आपण पाहणार आहोत. 3 चेंडूवर 4 धावा, त्यानंतर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, ड्राईव्ह नाही तर फक्त कट केलं चेंडूला, एका धावेसाठी चेंडू निघून गेलाय. यानंतर होणारी मॅच दोन्ही कर्णधारांनी तयार राहायचंय. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. समर्थ बॉईज 14-32 आणि वरद विनायक. समर्थ बॉईज 14-32 आणि वरद विनायक या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती, आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉस साठी तयार राहा. नेक्स्ट बॉल, हो सन्मान दिला गेला, समोर काढण्याचा प्रयत्न, धावचीची संधी, फेकी झाली, फेकी मध्ये नेकी नव्हती म्हणून चेंडू गेलाय. 1+4 टोटल 5. मोरेगाव चॅलेंजर क्रिकेट संघ मोरेगावाची आहे हो शान. मोरेगाव चॅलेंजर क्रिकेट संघ मोरेगावाची आहे हो शान. मोरेगावाची शान. थँक्यू डीजे. 1+4 टोटल 5. टोटल धावफलक जाऊन पोचला 11 वरती. 11 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकाचा खेळ संपला. निलेशचं हे षटक संपन्न झालं आणि शेवटच्या चेंडूवरती अशी काही हरकत बघायला मिळाली, ज्या हरकतीने बॅटिंग करणाऱ्या संघामध्ये बरकत होताना दिसली. आलेल्या सर्व प्रेक्षकांचं मनापासून हार्दिक स्वागत. आज पहिला दिवस, पहिली मॅच, दुसरी मॅच, आपण जो उदंड प्रतिसाद आज गुरुवारच्या दिवशी जो देत आहात या स्पर्धेला, खरोखरच त्याबद्दल आपणा सर्वांचं आभार आहे आणि कौतुक आहे. भाविक पाटील आणि त्यांच्या संपूर्ण मोरेगाव चॅलेंजर्सच्या टीमचं हे चांगलं आयोजन त्याने आपल्या सर्वांसमोर आणलंय. नो बॉलचा इशारा त्याला डिक्लेअरच्या दिशेने पाठवले. सिंगलसाठी चेंडू निघून जाईल. 1 धाव धावफलकामध्ये ऍड होताना दिसेल. श्यामबाई नाना जनकल्याण फाउंडेशन, मोरेगाव चॅलेंजर्स पुरस्कृत मोरेगाव प्रीमियर लीग, कार्यसम्राट, नगरसेवक चषक 2025. यावेळेला डायरेक्टली बाहेर नाव देखा सीधे तान दिया.
सिंगल धाव मिळेल, सिंगल धाव मिळेल, एका धाव्याने धावफलक पुढे जाईल. बघा ऐकून होतं हरिओमने मागील स्पर्धेमध्ये चांगला परफॉर्मन्स केलाय. पहिलं बक्षीस चॅम्पियन टीम आहे, डिपेंडिंग मागील स्पर्धेची चॅम्पियन टीम. ओ नो बॉल. आता बोलायला नको होतं असं काहीसं झालं कारण बोललो आणि नो बॉल आला. अतिरिक्त स्वरूपाची धाव 1+1 अशा 2 धावा येतील. जशी मी मगाशी म्हणत होतो की इकडे दहीहंडीचं सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात प्रगती साधताना दिसले. 7 ते 8 थर लावणारे गोविंदा पथक याच विभागामध्ये आहेत. शिवगणेश गोविंदा पथक, अजिंक्य तारा, हृदय सम्राट, आई जुदानी, वक्रतुंड म्हणजे नानानी पार्ट टू नागिनदास, एन टू एन. तुम्हाला इतक्या मोठ्या प्रमाणात दर्शक या विभागामध्ये तुम्हाला बघायला मिळतील. म्हणजेच क्रीडा साहित्यावरती प्रेम करणाऱ्या व्यक्तींची इकडे काही कमी नाही आहे आणि म्हणूनच तितका मोठा थाट या स्पर्धांचा आपल्याला बघायला मिळतो. आणि त्याचाच एक भाग म्हणून कार्यसम्राट नगरसेवक चषक 2025 ही स्पर्धा आपण बघत आहात, पाहत आहात, ऐकत आहात. एका धावेसाठी चेंडू खेळला गेला तर 33 वरती धावफलक जाऊन पोहोचले. 2 चेंडूचा अजून ओ शानदार डिलिव्हरी. आडवा तिडवा कसा ना कसा तरी खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू आतमध्ये येत असताना दिसला. जास्त सफल झाले, सफल नाही झाले, फक्त सफल झालेत. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवलं, फेकी केली जाईल का? नाही. एक धाव कंप्लीट. 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा जाऊन पोहोचल्या 34 वरती, 35 वरती. 36चं लक्ष ठेवलं गेलंय ते हरिओम या संघासमोर वक्रतुंड सीसी. मोरेगाव चॅलेंजर क्रिकेट संघ मोरेगावाची आहे हो शान. थँक्यू विजय. समर्थ बॉय 14-32, विपक्ष वक्रतुंड. वरद विनायक. नाणेफेकीचा कौल केला जाणार आहे. सन्माननीय सुरेशजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत. मी विनंती करेन सुरेशजी पाटील साहेबांना आपण टॉस का बॉक्स मध्ये यायचे. चला टॉस होतोय. मोरेगाव इज द कॉल. मोरेगाव चॅलेंजर्स. मी विनंती करेल सुरेशजी पाटील साहेबांना आपण स्थानापन्न व्हायचंय. वरद विनायक टॉस जिंकला, काय निर्णय असेल? फिल्डिंग करू आम्ही पहिले. कसं वाटतंय आल्यानंतर इथं ही स्पर्धा बघून, ही स्पर्धेचं आयोजन बघून? खूप छान आयोजन केलंय. गेल्या वर्षी आम्ही फायनल मारलेली होती, यावर्षी पण खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी, कारण मॅच चालू आहे. दुसऱ्या बाजूला समर्थ पाहिजे. अरे डीजे मास्टर, नाणेफेकीचा कौल जर जिंकला असता तर काय निर्णय असता? क्षेत्ररक्षणच केलं असतं. आता मनाच्या विरोधात बॅटिंग करायची आहे. किती रन्सपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? 30+ करायचा प्रयत्न करू. समर्थ बॉय 14-32 साठी ही स्पर्धा कशा प्रकारे मागील वर्षी होती आणि या वर्षासाठी काय प्लॅन आहे? चांगलीच गेली असती लास्ट इयर, पण लास्ट इयर मी स्वास्तिकमधून खेळताना आम्ही फायनलला आले होते. आता बघू, आज प्रयत्न करू की आता पण आम्ही फायनल खेळू. स्पर्धेचं आयोजन कसं वाटलं? खूप छान आहे आयोजन. मागच्या वेळीपेक्षा आता पण खूप छान केलं यावर्षी. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी. अहवाल असा आहे, वरद विनायकने टॉस जिंकला, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. समर्थ बॉय 14-32 बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय. दोन्ही टीमचे कर्णधार फायनलमध्ये गेल्या वर्षी होते, त्यावेळेला वरद विनायक चॅम्पियन झाली होती. दुसऱ्या बाजूला असणारी समर्थ बॉय 14-32 त्या फायनलमध्ये नव्हती, परंतु त्यांचा कर्णधार हा अंतिम सामना खेळत होता. त्यामुळे या दोन्ही संघांमधील कर्णधारांना या मैदानावरती खेळण्याचा अनुभव आहे, जिंकण्याचा अनुभव आहे. तुर्तास चालू असलेली मॅच सुद्धा मोठी आहे, त्यामुळे त्या मॅचकडे जाऊयात. घेऊयात एक छोटासा ब्रेक आणि त्यानंतर वळत मॅचच्या दिशेने. थँक्यू. मैदानी एकच नारा, रण मैदानी
दुसरं षटक नाही, पहिलं षटक. 5 चेंडू 7 धावा. हो क्या बात आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू खेळला जातोय स्क्वेअर लेग मध्ये. एक धाव येताना बघायला मिळेल आणि या सिंगलशी पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा धावफलकावरती टीम हरिओम. टायमर स्टार्ट आहे, टायमर ऑन आहे, त्यामुळे घाई करा अशी सर्वांना विनंती. प्रमुख पाहुणे विक्रांत किशोर पाटील यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झाले आणि शपथ काढली की आता स्टेजच्या खाली उतरणार नाही. आणि किरण पाटीलच्या हसण्याचा आवाज इथपर्यंत आलाय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मागे, शानदार डिलिव्हरी. विचारपूर्वक चेंडू संतोषने टाकलाय. संतोष आणि मंगेशची जोडी ही सर्वांना माहित आहे. आणि संतोषने आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी केली आहे. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. ओ यानंतरचा पुढील चेंडू थोडा नोलाईनच्या पुढे हाताळला गेला, म्हणजेच लेन बॉल होता, बॅक ऑफ लेन होता. एक टर्न थोडासा जरूर बघायला मिळाला, परंतु त्या चेंडूवरती एक धाव घेण्यावाचून रोखू शकलेला नाहीये. सिंगल धाव येताना पाहायला मिळतीये. एका धावेने पुढे जाण्याचा प्रयत्न. 9 धावा धावफलकावरती आहेत. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, कट केलं चेंडूला. चेंडू एका धावेसाठी जाईल. प्रणित तोडणकरला माहीत आहे या धावांना कशा प्रकारे चेस करायचं, या धावांचा कशा प्रकारे पाठलाग करायचा, या धावांना कशा प्रकारे पुढे न्यायचं. परंतु काय वरदविनायकची टीम त्या धावांना किंवा त्या प्रणितच्या विचारांना. डाऊन दी ग्राउंड, चेंडू गॅप मधून फेकण्याचा प्रयत्न, फेकी अचूक. काय फेकीमध्ये ती निकी होती का? तिसऱ्या पंचांकडे इशारा दिला गेलाय, बघितलं जाईल. बघितलं जाणार आहे रिव्ह्यू, नक्की काय घडलं होतं, चेंडू केव्हा येस इट्स अ नॉट आउट. नॉट आउटचा इशारा आलाय आणि त्यानंतर संतोष पुन्हा एकदा सज्ज होतील. बघा या मॅचला जिंकण्यासाठी काय करणं गरजेचं आहे. टार्गेट 37चं आहे, 37च्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आणि असं करत असताना आतापर्यंत 36 करायचं आहे, माफ करा. प्रणित तोडणकर गॅप मधून, हो काय जबरदस्त फिल्डिंग आहे, शानदार. प्रणितचा बॉल अडवलाय. शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी असणार आहे. बघा जर या धावा वाचवायचे तर तुम्हाला अशा प्रकारचे प्रयत्न करावे लागणार आहेत. या व्यतिरिक्त पर्याय नाहीये इथे, दुसरी कोणती सोल्युशन नाहीये. तुम्हाला मॅच जिंकण्यासाठी धावा अडवायच्या आहेत, धावांना रोखायचंय, पडायचंय, झडायचंय, पण नडायचं सुद्धा आहे, नडायचं सुद्धा आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, आता नाही संधी, आता नाही संधी. सोळा झाले धाबा. मोरेगाव चॅलेंजर
पुन्हा एकदा किशोरांना पाटील यांचं या ठिकाणी आगमन होतं उत्सव मूर्ती या स्पर्धेचे. अरे दादा थांब डीजे, थँक्यू डीजे दादा, थँक्यू थँक्यू. 12 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. 12-20 करायचे आहेत. प्रणित मैदानात आलाय. प्रणितच्या बॅटमधून अजूनपर्यंत एकही मोठा ब्लास्ट बघितलेला नाहीये, परंतु प्रेमानं एक मोठा फटका मारलाय, त्याच्यामधून चौकार आलाय. मंगेशच्या हातामध्ये चेंडू आहे. सिंगल धाव दाबलकामध्ये. दीपकजी नारकर आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. आपणास विनंती आपण स्थानापन्न व्हायचंय. अनेक मान्यवर या उद्घाटन सोहळ्या समय या ठिकाणी उपस्थित होताना आपण पाहिले. लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू, वाईडची सांगता. अतिरिक्त धाव दापलकामध्ये पुन्हा एकदा ऍड होईल. बघा, आणि तुमच्या सगळ्यांची काळजी म्हणून आता जशा मॅचेस पुढे जातील 10, 11, 12 वाजतील आणि त्यावेळेला तुम्हाला भूक लागेल आणि भूक लागल्यानंतर तुम्हाला इकडे तिकडे जायची गरज नाही आहे. उजव्या म्हणजे लेग साईडला जर बघाल तुम्ही तर एक अंडा पावचा स्टॉल लागलाय आणि त्यामुळे तिथे जाऊन तुम्ही पैसे देऊन त्याचा आस्वाद घेऊ शकता. राहुल पाटील यांचा तो स्टॉल आहे. मोरेगावातील सर्वाधिक चांगले कुक आहेत राहुल पाटील आणि त्यांच्या माध्यमातून हा आमलेट, भुर्जी, अंडापाव असा काहीसा स्टॉल लावण्यात आलाय. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न मंगेशने प्रभावित केलाय. इक्वेशन थोडीशी अवघड होती आणि अशा अवघड इक्वेशनमध्ये ज्या प्रकारे गोलंदाजी केली ती खरोखरच वाखाणण्याजोगे आहे. 5 बॉल झालेले आहेत. 5 बॉल 22, 22, 2-2, 22 रन, 7-14. 1 मध्ये 2, 1 मध्ये 2 तुम्हाला मारायचे रन्स. 7 मध्ये 14. बीट, परंतु त्या अगोदर चेंडू यष्टीवरती लागून झाला. हा चेंडू सुपर हिट. फलंदाज बाद, क्लीन बोल्ड. मोरेगाव चॅलेंजर क्रिकेट संघ मोरेगावाची आहे हो शान. मोरेगाव चॅलेंजर क्रिकेट संघ मोरेगावाची आहे हो शान. मोरेगावाची शान, आमच्या मोरेगावाची आन बान शान. मोरेगाव चॅलेंजर्स काय जबरदस्त फॉर्म मध्ये यावर्षी. तुकाराम पाटील चषकाचं उपविजेतेपद, एकविराची स्पर्धा त्याचं विजेतेपद, अनेक स्पर्धांमधून क्वालिफाय होणारा संघ आणि अशी अनेक सारी नावं. नवीन गोलंदाज भावेश समोर प्रणित. चांगलं बॅटल रंगेल. आता याच्यामध्ये मी जर का दहीहंडीचं नाव घेतलं तर वक्रतुंड विपक्ष अजिंक्य तारा आहे असं सुद्धा आहे. प्रणित तोडणकर अजिंक्य ताराला बिलॉंग करतात. मंगेश आणि बाकी सर्व मेंबर्स हे वक्रतुंडला बिलॉंग करतात आणि दोन्ही दहीहंडी पथकं जी आहेत ती पालघर जिल्ह्यामधील नामवंत दहीहंडी पथक आहेत. समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड. फलंदाज बाद. थँक्यू दिसे. आणि आमचे 12th मॅन शिवगणेश मधले आहेत म्हणजे मुंबई वारी करणारा मंडळ. आमचे दीपकजी नारकर आणि संपूर्ण पदाधिकारी आहेत, त्यांना सुद्धा राग येईल नाही तर कारण प्रो गोविंदा खेळणारा पहिला गोविंदा पथक आपल्या पालघर जिल्ह्यामधील त्याचं नाव होतं शिवगणेश गोविंदा पथक. हॅट्स ऑफ आणि अभिमानास्पद ती बाब होती. अनूप नवीन फलंदाज येतोय.
डाऊन द ग्राउंड खेळायचं तर ऑन साईडला चेंडू निघून गेला. संतोषची एनर्जी काहीशी वेगळी आपल्याला बघायला मिळते या मॅच दरम्यान. हरिओमने मागील स्पर्धेमध्ये फायनल जिंकली होती, विजेतेपद मिळालेलं होतं. आमचे मनीष विश्वकर्मा सांगतात 3 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय. ओ मॅच फिनिश, सामना संपला, सामना जिंकला वक्रतुंड सीसीने आणि पराभवाच्या छायामध्ये जातीये हरिओम. दोन्ही संघांचा पुढील मॅच साठी खूप साऱ्या शुभेच्छा. विषय हाडे